कायनेटिक चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न पेटला। कायनेटिक चौक बनलाय मृत्यूचा सापळा। बेशिस्त आणि अवजड वाहतुकीला कारणीभूत कोण? नगरसेवक मयूर बांगरे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे। अहिल्यानगर शहरासह कायनेटिक चौकातील वाहतूक कोंडी नित्याचीच। बेशिस्त व अवजड वाहतुकीला वाहतूक शाखा आळा घालणार का? कायनेटिक चौक नगर पुणे रोड येथील वाढत्या ट्रॅफिक जाम आणि जीवघेण्या अपघाताबाबत तात्काळ आणि ठोस कारवाई करण्याबाबत वाहतूक शाखेला निवेदन। अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक नगर पुणे रोड परिसर येथे दररोज दुपार व संध्याकाळच्या वेळेस तीव्र ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली आहे। सदर परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून या ठिकाणी वाहतूक शाखेकडून कोणतेही प्रभावी नियोजन किंवा नियंत्रण नसल्यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे। या चौकात यापूर्वी अनेक गंभीर आणि जीवघेणे अपघात झालेले असून निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे। पुण्याकडून येणारी वेगवान वाहने तसेच दौंड रोडकडून येणारे जड व्यावसायिक ट्रक यामुळे या परिसरातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे। परिणामी ये-जा करणारे नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। सदर परिस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे। उद्या पुन्हा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी। दरम्यान या अत्यंत गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन पुढील उपाययोजना त्वरित करण्यात याव्यात। सदर चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवणे, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नियुक्ती करणे, वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना, स्पीड ब्रेकर, संकेत चिन्ह इत्यादी करणे, तसेच या समस्यांचे दीर्घकालीन व परिणामकारक निराकरण करण्यासाठी हायवे प्राधिकरण, महानगरपालिका, मनपा व सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्या संयुक्त सहकार्याने योग्य नियोजन करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी। अन्यथा स्थानिक नागरिकांना पुढील काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन वाहतूक शाखेला देण्यात आले आहे। या प्रश्नी नगरसेवक मयूर बांगरे यांनी पुकारलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली असून वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांनी आज प्रत्यक्ष कायनेटिक चौकात जाऊन परिस्थितीची पाहणी केली। दरम्यान वाहतूक निरीक्षक बोरसे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत म्हटलंय की या ठिकाणी वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तातडीने अतिरिक्त अंमलदारांची नियुक्ती करण्यात येईल। तसेच जड वाहनांच्या वेळा आणि सिग्नल यंत्रणेबाबत तसेच नो झोन जड वाहन बोर्ड टाकण्यात येईल। फेर आढावा घेऊन लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। या पाहणी दौऱ्यादरम्यान नगरसेवक मयूर बांगरे, सुमित लोंढे, उमेश कोतकर, निलेश सुंबे, निलेश बांगरे, ज्ञानेश्वर कवडे, कार्तिक सूर्यवंशी, योगेश इंगळे, प्रशांत हातनुरकर, यशवंत बदलावाले, प्रवीण घाडगे आदींसह कायनेटिक उपनगरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे अहिल्यानगर शहरातून जाणारा सर्वात महत्त्वाचा चौक आहे, कारण या चौकातून पुण्याला वाहतूक जाते, संभाजीनगरकडे वाहतूक जाते, दौंड रोडकडे वाहतूक जाते आणि रेल्वे स्टेशनकडे सुद्धा वाहतूक जाते। म्हणजे हा अत्यंत महत्त्वाचा चौक आहे आणि सातत्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न इथे निर्माण होत होता। त्याच अनुषंगाने आम्ही आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक शाखेला एक निवेदन दिलं 2-3 दिवसापूर्वी की त्यांना सांगितलं की तुम्ही जर या कायनेटिक चौकातल्या वाहतुकीचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात निदर्शन करू। आज त्याच अनुषंगाने त्यांनी तात्काळ आमच्या पत्राची दखल घेतली। प्रभाग क्रमांक 17तील 4ही नगरसेवक असतील यांच्या पत्राची त्यांनी दखल घेऊन आज तात्काळ कायनेटिक चौकात पाहणी केली आणि पाहणी करत असताना माननीय PI साहेबांनी सांगितलं की बेशिस्त वाहन चालकांवर आम्ही कारवाई करणार आहोत। तसेच आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं की जो अवजड वाहतूक जी बंदी आहे शहरातून ती वाहतूक तुम्ही तात्काळ थांबवावी। त्यांनी आम्हाला आज सांगितलं की अवजड वाहतूक जी होत आहे शहरात ती आम्ही बंद करणार आहोत आणि त्यांनी जर आमचं ऐकलं नाही तर त्यांचे वाहन आम्ही जप्त करणार आहोत। तर आज आम्ही जी पाहणी करून त्यांनी आम्हाला आश्वासक उत्तरं दिले आहेत, पण तरीही जर समाधानकारक तोडगा निघाला नाही तर आम्ही अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात कायनेटिक चौक मध्ये मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करणार आहे। त्याशिवाय प्रशासनाला जाग येणार नाही।